लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो 17वा हप्ता वाटप कधी होणार आहे, 18वा हप्ता वाटप कधी होणार आहे, अशा बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो ई-केवायसी ला आता फक्त 7 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि त्याच्याबद्दल पण एक मोठी बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे लाडक्या बहिणींनो. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे. आणि लाडक्या बहिणींनो बघा, आपण प्रयत्न करत आहोत, झगडत आहोत बऱ्याच ठिकाणी. आपण या ठिकाणी आज कॉल करून देखील मी या ठिकाणी विचारलेलं आहे की 17वा 18वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे, ही मागणी आमची जरा पुढे करा अशा स्वरूपात या ठिकाणी मी फोन करून विचारत देखील आहे, सांगत पण आहे, आपली मागणी या ठिकाणी मांडत आहे. तर लाडक्या बहिणींनो त्याच्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे. 17वा 18वा हप्ता नेमका काय वाटप होणार आहे. आणि काल आज बऱ्याच लाडक्या बहिणींना वाटत होतं की हप्ता वाटप होईल, पण हप्ता वाटप झालेला नाहीये, हे तुम्हाला मी अगोदर पण सांगितलेलं होतं. चला आता वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. ई-केवायसी संदर्भात काय बातमी आलेली आहे, ब्रेकिंग न्यूज काय आलेली ती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि शेवटचे आता बघा 7 दिवस बाकी आहेत. ज्या ज्या लाडक्या बहिणींनी अजून पण ई-केवायसी केली नाहीये त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे. बघा मुदतवाढ होईल का नाही याच्यावर आपल्याला आता यावेळेस थांबायचं नाहीये. ज्या ज्या लाडक्या त्यांचे हप्ता अजून ई-केवायसी बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यायचे. आणि सरकारकडे जर बऱ्याच लाडक्या अजून शिल्लक राहिल्या तर मी सरकारकडे पण मागणी करणार आहे की बाबा ही मुदतवाढ व्हायला पाहिजे. पण लवकरात लवकर आपले अजून 7 दिवस बाकी आहेत. ई-केवायसी ची वेबसाईट एकदम सुरळीत चालू आहे, त्याच्यामुळे आपली लवकरात लवकर प्रोसेस कंप्लीट करून घ्यायचे. त्याच्यावर थांबू नका की बाबा अजून मुदतवाढ भेटेल, अजून आपल्याला संधी भेटेल, असं काही करू नका. लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्या. आता बघा 40 लाख महिला अपात्र ठरणार अशा स्वरूपाच्या बातम्या या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. जवळजवळ 5 ते 6 न्यूज पेपरला ही बातमी आली, टीव्ही चॅनलला बातमी आली की 40 लाख लाडक्या ताईंना अपात्र केलं जाणार आहे. किंवा काय नेमकं आहे सगळं सांगतो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि 3000 रुपये हप्ता वाटप कधी होणार आहे, म्हणजे कोणता 17वा 18वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे. सगळ्या लाडक्या ताईंचा आता एकच प्रश्न निर्माण व्हायलाय की हप्ता कधी वाटप होणार आहे. 2 महिन्याचा गॅप पडलेला आहे आणि या 2 महिन्याच्या गॅप मध्ये अजून पण जास्त गॅप न पडता लवकरात लवकर वाटप व्हायला पाहिजे. चला आता वेळ न घालवता व्हिडिओला तर सुरुवात करूया. नेमकं काय बातमी आहे ती तुम्हाला मी दाखवतोय. बघा सगळ्यात पहिली एबीपी माझाची टीव्हीवर पण बातमी आली आहे आणि त्यांच्या न्यूज पेपरला वेबसाईटवर ही बातमी आलेली आहे. लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेतून आणखी 40 लाखाहून अधिक महिला अपात्र होणार. नेमकं कारण काय असणार आहे पहा, ए टू झेड माहिती. ती 23 डिसेंबर 2025 ची बातमी आहे, म्हणजे आजची ही लेटेस्ट बातमी आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी अपात्र होणार, या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलाय. ही गोष्ट लक्षात ठेवा, होणार का म्हणजे लक्षात घ्या, लाडक्यांना होणारच असं दिलेलं नाहीये. आणि तुम्हाला एक गोष्ट आधी तुम्हाला सगळ्या बातम्या दाखवतो. ही पहिली बातमी एबीपी माझाची आणि तारीख पण बघा 23 डिसेंबर, आजचीच तारीख तुमच्या समोर दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा बातमी आहे रत्नागिरी खबरदारची बातमी तुमच्या समोर दिसत आहे. तारीख पण या ठिकाणी बघा 23 डिसेंबर तारीख दिसत आहे. लाडकी बहीण योजनेतून 40 लाखाहून अधिक महिला अपात्र होणार. नेमकं कारण काय आहे हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर लाडक्यांनो काय अजून बातमी आहे ते सगळे आपण या ठिकाणी बघणार आहोत सुरुवातीला आणि तुम्हाला त्याच्यानंतर मी कारण सांगणार आहे. प्रहार न्यूजपेपर बघा महत्वाचा न्यूजपेपर आहे. याच्यामध्ये पण या ठिकाणी बातमी दिली आहे, मोठी बातमी. लाडकी बहीण योजनेच्या 40 लाख महिला अपात्रतेच्या उंबरट्यावर म्हणजे काय, अजून झालेलं नाहीत लाडक्या ताई. लक्षात घ्या 40 लाख लाडक्या ताई अजून अपात्र ठरलेले नाहीयेत, ही फक्त बातमी समोर आलेली आहे. चला ही पण बघा 23 डिसेंबर आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे. त्याच्यानंतर बघा काल पण तुम्हाला ही लाडक्या ताईंनी मी बातमी दाखवली होती. महाराष्ट्र टाइम्स मटाची बातमी होती बघा लाडक्या ताईंनो. 40 लाख लाभार्थी लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याचे संकेत, महिला बाल विकास विभागाकडून मोठी अपडेट आलेली आहे 22 डिसेंबर म्हणजे काल. ही तुम्हाला मी काल बातमी दाखवली होती. तर लाडक्या ताईंनो बघा सगळीकडे आता ही बातमी पसरायला लागली. 40 लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार असं काही नाही लाडक्या ताईंनो. अपात्र म्हणजे पडताळणी अजून झालेली नाहीये. पडताळणी म्हणजे याच्या ठिकाणी तुमच्या अजून सगळे जेवढे लाडके त्यांनी ई-केवायसी केली त्यांची पडताळणी झाली आहे का, नाही लाडक्या ताईंनो. 40 लाख लाडक्या ताई यांचं काय गणित आहे लक्षात ठेवा, 2,47 लाख पर्यंत लाडक्या ताईंना म्हणजे त्यांनी काय केले होते, त्या पात्रतेत बसवत होते, त्यांना हप्ता भेटत होता. सगळे एकूण फॉर्म किती आले होते, 2,63 लाख फॉर्म आले होते. त्याच्यापैकी 2,47 लाखापर्यंत, नंतर 42 लाखापर्यंत असा आकडा चालू होता. 2,42 किंवा 47 लाख पकडून चला. त्याच्यामधल्या जवळजवळ 1,60,000 1,60,000 लाख महिलांनी या ठिकाणी
या ठिकाणी ई केवायसी कंप्लीट केली अशी काल या ठिकाणी बातमी आली होती. तर लाडक्या बहिणींनो त्याच्यामध्ये हळूहळू भर पडायली, ई केवायसी होत आहे. पण बाकीच्या आता लाडक्या ताई ज्या आहेत ज्यांनी अजून ई केवायसी केली नाही त्यांना हे म्हणत आहेत की ह्या लाडक्या ताई बाहेर केलेल्या किंवा ह्या लाडक्या ताई अपात्र होणार आहेत. तर लाडक्यातून लक्षात घ्या, डायरेक्ट अपात्र केलेलं नाहीये. 7 दिवस अजून शिल्लक आहेत आपल्याकडे. आता हा आकडा वाढणार आहे. 1,60,00,000 जो आहे त्याच्यामध्ये अजून भर पडेल. आणि लाडक्याताईंनो परत सांगतोय, ज्या ज्या लाडक्याताई पात्रतेमध्ये बसत आहेत, ज्या ज्या लाडक्याताईंना वाटतं की ई केवायसी कंप्लीट करायला पाहिजे, त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी कंप्लीट करून घ्या. आता बऱ्याच लाडक्याताईंचा यामध्ये प्रॉब्लेम नाहीये. ज्या एकल महिला आहेत, म्हणजे काय, ज्या अशा महिला आहेत ज्यांचे पती त्यांच्यापाशी राहत नाहीत, अशा ज्या लाडक्याताई आहेत त्यांचे पती हयात आहेत, म्हणजे ते मृत्युमुखी पावलेले नाहीयेत पण ते त्यांच्या सोबत राहत नाहीत. अशा ज्या लाडक्याताई आहेत त्यांनी कुणाचं आधार कार्ड जोडायचं हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यांना आता त्या वडिलाकडे राहत असतील, जर वडिलांचं रेशन कार्डवर त्यांचं नाव आलं असेल तर ठीक आहे, वडिलांच्या नावावर ते देऊ शकतात. पण जर त्यांचं अजून वडिलांच्या ह्या ठिकाणी जर रेशन कार्डवर नाव आलेलं नसेल तर त्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी कशी करायची ही सरकारने अजून सांगितलेलं नाही. आणि हा प्रश्न तुम्हाला लाडक्या बहिणींनो मी बघा जवळजवळ 1-2 आठवड्यापासून या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडम असतील, त्यांचे पीए असतील किंवा त्यांचे अजून कोणी मुख्यमंत्री असतील, हे सगळे जे पीए आहेत त्यांना सगळ्यांना हे मी मेसेज पाठवलेले आहेत की या लाडक्या बहिणीचं नेमकं काय करायचंय. अजून एक दुसरा प्रश्न सांगतो तुम्हाला बघा, एकल महिला किंवा त्याला आपण परित्यक्ता महिला म्हणू शकतो, किंवा ज्या महिला आपल्या पतीपासून या ठिकाणी दूर राहतात, त्यांना अजून काही न्यायालयाचा वगैरे दाखला भेटलेला नाहीये, डायव्हर्स भेटलेला नाहीये किंवा त्यांना काही त्यांच्याकडे पुरावा नाही, कागदपत्र नाही, अशा महिलांनी कुणाचं करायचंय हा पहिला पर्याय, हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे अशा लाडक्याताई आहेत ज्यांचे वडील, आता ते अजून लग्न झालेले नाहीयेत, परत लक्षात घ्या, अशा काही लाडक्याताई आहेत ज्यांचं लग्न झालं नाही पण त्यांचे वडील या ठिकाणी त्यांच्या सोबत राहत नाहीत. आता हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे लाडक्याताईंनो की बाबा त्यांनी काय करायचं नेमकं, ज्यांचे वडील पण सोबत राहत नाहीयेत, ज्यांचे पती पण सोबत राहत नाहीयेत, मग त्या लाडक्याताईंनी कुणाची ई केवायसी करायची, कुणाचे डॉक्युमेंट द्यायचे. कारण की वडीलच नाहीत तर मग वडील या ठिकाणी आहेत, हयात आहेत, पण त्यांचं या ठिकाणी आधार कार्डच जोडता येत नाही कारण की ते त्यांच्या सोबतच राहत नाहीत आणि न त्यांना ते आधार कार्ड देतात वापरायला. मग हे नेमकं काय करायचं हे गणित देखील समजून घ्या. सरकारकडे माझी कळकळीची विनंती आहे, अशा लाडक्या बहिणीला लवकरात लवकर पर्याय निर्माण करून द्यावा अशी मी मागणी आदिती तटकरे मॅडम यांना डायरेक्ट करत आहे, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण करत आहे आणि डायरेक्ट त्यांना मी मेसेज देखील व्हॉट्सअपवर वगैरे त्यांना मी पाठवलेला आहे, त्यांच्या पर्सनल नंबरवर असेल, त्यांच्या पीएन देखील हे पाठवलेलं आहे. त्याचबरोबर लाडक्याताईंनो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या लाडक्याताईंनी ई केवायसी अजून कंप्लीट केली नसेल लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या. शेवटचे फक्त आता 6-7 दिवस राहिलेले आहेत. या 7 दिवसानंतर परत सर्व्हर डाऊन होईल, काय नवीन काही प्रॉब्लेम असतील त्याच्या अगोदर सर्वांनी आपली ई केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे. हे महत्त्वाची गोष्ट आहे लाडक्याताईंनो. आणि काही तुमचे प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. आता राहिला प्रश्न तो म्हणजे हप्त्याचा. तर लाडक्याताईंनो बघा, एक तारीख भेटली शेवटची 28, 29, 30, 31 या तारखेमध्ये हप्ता वाटप होईल असं सांगितलंय, पण त्याच्यामध्ये अजून त्यांच्यात काही अडचणी आल्या किंवा मी आता उद्या त्यांना परत फोन करणार आहे. आदित्य तटकरे मॅडमच्या पीएनना मी परत उद्या फोन किंवा मेसेज करून विचारणार आहे की ही तारीख नेमकी काय असणार आहे. त्यांना ते काय म्हणतील तर तुम्हाला तुम्ही उद्याच्या लेक्चरमध्ये सांगेल. त्याच्यामुळे लाडक्याताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे. उद्याचा व्हिडिओमध्ये ते मी सांगणार आहे. चला इथे थांबतो. काही प्रश्न असतील, अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि कळकळीची विनंती, ई केवायसी कंप्लीट करून घ्या. तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण सांगा ई केवायसी लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री कृष्ण.